नमस्कार मित्रांनो. आज आपण वेगवेगळे प्रोडक्ट एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करतोय, पण तुम्हाला माहित आहे का, जेवढं एक्सपोर्टला स्कोप आहे तेवढंच किंबहुना इम्पोर्टलाही आज भारतात तेवढा स्कोप आहे. पण त्यासाठी आपल्याकडे चांगला प्रोडक्ट पाहिजे, चांगली डिस्ट्रीब्युशन लाईन पाहिजे आणि इतकंच नाही, महत्वाचं म्हणजे आपल्याकडे त्याचा सेल्स चांगला पाहिजे. तर आज आपण एक व्हिडिओ असा घेऊन आलेलो आहे अशा जबरदस्त प्रोडक्टला, ज्याची भारतात आणि अख्ख्या जगात जबरदस्त डिमांड आहे. ते प्रोडक्ट आहे जिप्सम. जर इथे तुम्ही बघितलं तर आज आपलं स्वतःचा ब्रँड आहे जिप बिल्ड, जे की आज आम्ही महाराष्ट्र आणि त्याच्या बाहेर अनेक कंपन्यांना आम्ही आज डायरेक्ट इराणवरनं सप्लाय करतो. कारण की आईन्सा ग्लोबल ही तुम्हाला फर्म माहितच असेल किंवा तुम्ही किंबहुना ऐकलीच असेल. आज ती फक्त भारतात नसून इराण, टर्की आणि दुबईमध्ये देखील स्थापित आहे. तर आज आम्ही इराणवरनं भारताला मोठ्या प्रमाणात आज जिप्सम पाठवतो. मित्रांनो, जिप्सम हा एक असा जबरदस्त प्रोडक्ट का आहे, कारण की प्रत्येक कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये किंवा इतर काही प्लास्टरिंग करण्याचं काम असू द्या, प्रत्येक ठिकाणी आपल्याला जिप्सम पावडर लागतं. आता जिप्सम पावडर आपल्या देशात आपण जिप्सम या नावाने उच्चारतो, म्हणून बाहेरच्या देशात जिप्सम असंच उच्चारलं जाईल का? नाही. मी मागे देखील सांगितलं, प्रत्येक प्रोडक्टला एक 6 ते 8 आकडी HSN कोड असतो. मग जिप्सम हे कोणत्या चॅप्टर मध्ये येतं? हे 25 चॅप्टर मध्ये येतं. 25 चॅप्टर मध्ये म्हणजे 25 चॅप्टर मध्ये वेगवेगळे सॉल्ट झाले, सल्फेट झाले, लाईमस्टोन झाले, सिमेंट झालं आणि प्लास्टरिंग मटेरियल झालं, अशा अनेक काही गोष्टी या चॅप्टर मध्ये येतात, जे भारतात आज मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट देखील होतात आणि एक्सपोर्ट देखील होतात. तर जिप्समचा मित्रांनो आपला HSN कोड माहित आहे का काय? तो आहे 25-20-20, म्हणजे 25-20-20, जो की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. इथे जर तुम्ही बघितलं तर ही आपली बॅग आहे, जी की 25 किलोची बॅग आहे. एका कंटेनर मध्ये मित्रांनो 1100 बॅग येतात, जे की 20 फुटी कंटेनर असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका कंटेनरची किंमत किंबहुना फक्त 2.5 ते 3 लाख असते, तेही जागेवर पोच. ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर मार्जिनही जबरदस्त आहे, पण ह्याच्यात क्वांटिटी वर्क आहे आणि हे तुम्ही अगदीही कोणालाही देखील विकू शकतात. जो की एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, बिल्डर आहे, एखादा बांधकाम व्यवसाय जरी तुम्हाला कोणी करणारा व्यक्ती भेटला, किंवा तुमच्याकडे डिस्ट्रीब्युटर असू शकतात, तुम्ही स्वतः याची डिस्ट्रीब्युटरशिप देखील घेऊ शकतात. अगदी तुम्हाला वाटलं की तुम्ही स्वतः ह्या ब्रँड मध्ये काम करतात, तर तुम्ही देखील तुमच्या ब्रँड मध्ये हे मागू शकता. तुम्हाला प्रश्न असेल, जिप्सम भारतात नाही का बनत? तर मित्रांनो, राजस्थानमध्ये आज मोठ्या प्रमाणावर जिप्सम बनतं, पण आज भारत वेगळ्या कंट्रीमधनं, वेगळ्या देशामधनं काय इम्पोर्ट करतंय? तो व्हाईटनेस. मित्रांनो, जिप्समची किंमत त्याच्या व्हाईटनेसवर ठरते. आज भारतातनं जे काही जिप्सम आज आपल्याकडे येत आहे किंवा आज आपल्याकडे जे काही मॅन्युफॅक्चर करतंय, तुम्हाला माहिती आहे का, ह्याची व्हाईटनेस 60 ते 70% असते. पण इम्पोर्टेड जिप्समची व्हाईटनेस अगदी 90% ते 99% असते. जिप बिल्ड हे जे आपलं ब्रँड आहे, त्याचा 99.9% व्हाईटनेस आहे, जे की एकदम जबरदस्त क्वालिटी आहे. मार्केटमध्ये तुम्ही बेस्ट मधल्या बेस्ट कॉम्पिटिटरला जिप्सम घ्या आणि तुम्ही आपलं जिप्सम घेऊन बघा, तुम्हाला काहीच फरक जाणवणार नाही. आता जिप्समचे पॅरामीटर्स ओळखायचे कसे? तुम्हाला हा देखील प्रश्न असेल, माझं प्रोडक्ट तर जिप्सम नाहीये, पण सर मला तुमच्या बरोबर काम करायचंय, तर काम कसं करू शकतो? एकदम सोपं मित्रांनो. ह्याच्यात एकदम काही डोंगरासारखे किंवा डोक्यावरनं जाणारे टेक्निकल डिटेल नाहीये, किंवा अगदी तुम्ही इंजिनियर असण्याची देखील गरज नाहीये. मित्रांनो, जिप्सम मध्ये काही बेसिक गोष्टीच फक्त माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही जिप्सम हे प्रोडक्ट निवडतात, तुम्ही मार्केटमधनं घ्या, डिस्ट्रीब्युटरकडनं घ्या, रिटेलर ट्रेडरकडनं घ्या किंवा एखाद्या इम्पोर्टरकडनं घ्या, तुम्हाला सर्वप्रथम काय बघायचंय? मेश, म्हणजे त्याची थिकनेस किती आहे. जिप्सम पावडर एकदम आपण जी घरात घरगुती आपल्या शरीराला लावणारी जी पावडर आपण वापरतो, जसं की पॉन्ड्स आहे, फेअर अँड लवली आहे, एवढेच सॉफ्ट आणि तेवढेच टेक्स्चर मध्ये जिप्सम पावडर येते, जे की आपल्या घराच्या बांधकामासाठी वापरतो. तर भारतामध्ये आपल्याकडे जास्त करून 100, 150, 200 मेशचं जिप्सम पावडर येतं. सगळ्यात बेस्ट क्वालिटीची जिप्सम आहे ती 200 मेशची आहे, जी आम्ही देखील मागवतोय. आता ह्याच्यात अजून एक माहिती आहे तुम्हाला गोष्ट काय आहे? मॉइश्चर कंटेंट. की ह्या जिप्सम मध्ये मॉइश्चर किती पाहिजे हे देखील आपल्याला माहित पाहिजे. कारण की हे जरी नॉन पेरिशेबल प्रोडक्ट असलं, तरी ह्याला जर जास्त हीट लागली, थोडं जरी पाणी लागलं, तर अख्खा ह्याचा दगड होऊन जातो, जे की तुमच्या काही कामाचा नाहीये. बरेच लोक याच्यात 2 नंबरचं काम करतात, की जे रिजेक्टेड जिप्सम असतं, जे की दगड झालेलं आहे, त्याला बरेच जण क्रश करतात आणि विकतात. तर ते तुम्हाला माहित पाहिजे की या अख्ख्या बॅग मध्ये एकही तुकडा तुम्हाला गठ्ठा भेटता कामा नये, किंवा कोणताच पार्टिकल त्याचा कडक झालेला नाही पाहिजे. आता 200 मेश तर झालं, मॉइश्चर झालं,
अजून दोनच छोट्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे इनिशियल सेटिंग टाइम आणि फायनल सेटिंग टाइम. तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकता, इथे 2x2 ची जेव्हा वॉल करतो आपण जिप्समची, तर सगळ्यात पहिले इनिशियल सेटिंग टाइम म्हणजे काय मित्रांनो, की जेव्हा तुम्ही जिप्सम लावतात तर तो इनिशियल सेट व्हायला त्या भिंतीवर किती वेळ लागतो, त्याचा रेकॉर्डेड टाइम आपल्या जिप्समचा आहे 8 ते 10 मिनिटं. आणि लावल्यानंतर तो फायनल किती वेळाने वाळतो आणि फायनल किती वेळात तो सेटल होतो, त्याला म्हणतात फायनल सेटिंग टाइम, जो की साधारण 18 ते 20 मिनिटाच्या आत आपला फायनल सेटल होऊन जातो. आता ह्या 4 गोष्टी जरी तुम्हाला माहित असेल, हे जिप्सम लावल्यानंतर बरेच जण 2x2 ची वॉल करतात किंवा 4x4 ची वॉल करतात, हे चेक करण्यासाठी. आता हे केल्यानंतर आपल्याला काय बघायचंय, त्या जिप्समवर क्रॅक तर येत नाहीये. जर ते क्रॅक आलं तर तुम्हाला ऍडिशनल काही केमिकल वापरावे लागतात, जिथे तुमचा खर्च वाढून जातो. म्हणून मार्केटमध्ये काही तुम्हाला कमी कॉस्ट मध्ये जिप्सम देतील, ज्याच्यात हा प्रॉब्लेम आढळू शकतो. आपल्या जिप्सम मध्ये क्रॅक कोणत्याही प्रकारचे येत नाही किंवा तुम्हाला काहीच मिक्स करावं लागत नाही. ते बेसिक काही जर गोष्टी तुम्ही पाळल्या किंवा बघितल्या आणि समजल्या, तुम्ही देखील ट्रिमेंडियस या इंडस्ट्रीमध्ये आपल्या बरोबर काम करू शकतात. आम्ही आज बुकिंगवर बऱ्याच कंपन्यांना माल मागवून देतोय. बराचसा स्टॉक आज आमच्याकडे पुणे आणि मुंबईमध्ये देखील अवेलेबल असतो. तर तुम्हाला देखील या व्यवसायात जर काम करायचं असेल किंवा सुरुवात करायची असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच तुम्ही देखील जिप्सम ट्रेडिंग स्टार्ट करू शकतात. मी तुम्हाला आश्वासन देतो, जास्तीत जास्त 3 किंवा 6 महिने या इंडस्ट्रीमध्ये जर काम करतायत, तर तुम्ही देखील जिप्सम तुमच्या नावाने इम्पोर्ट करू शकतात आणि तुमच्या भागात तुम्ही डायरेक्ट इम्पोर्टर म्हणून नावाजले जाऊ शकतात. कारण की आज अनेक ठिकाणी काय होतंय, जो कोणी जिप्सम विक्रेता आहे किंवा घेणारा आहे, तो एखाद्या डिस्ट्रीब्युटर कडनं घेतोय किंवा एखाद्या मीडिएटर कडनं घेतोय, तो एखाद्या एजंट कडनं घेतोय किंवा त्यानंतर ते जाऊन इम्पोर्टर कडनं घेताय. ही मधली चेन मित्रांनो तुम्ही ब्रेक करून तुम्ही देखील भरघोस मार्जिन कमवू शकता. तर मित्रांनो, आजही वेळ गेलेली नाहीये आणि तुम्हाला नवीन व्यवसाय करायची जर इच्छा असेल, फक्त विचार करून चालणार नाहीये, तर त्याच्यावर तुम्हाला अंमलबजावणी देखील करावी लागणार आहे. तर जर तुम्हाला ह्या प्रोडक्टमध्ये काम करायचं असेल, खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपली ऑर्डर आमच्या बरोबर प्लेस करा. धन्यवाद.